आता आपण आहोत अलिबागमध्ये आणि इथून आपण निघालोय नागाव शाळा, जी मराठी फेमस मूवी आता हल्ली जो आला, क्रांती ज्योती विद्यालय मराठी माध्यम, त्या शाळेकडे आपण चाललोय. दोन्ही साईडला ग्रीनरी अजून तरी खूप छान वाटते. म्हणजे भले गरमी आहे पण एवढा उन्हाळा भासत नाहीये इथे. मराठी मूवीची इथे नागावमध्ये पूर्ण भरपूर ह्या भागात शूटिंग झाली आहे. म्हणजे काल मी गेली अगदी आईस्क्रीम पार्लर, इवन ते चेऊलचं मंदिर, तिथे सुद्धा त्याची शूटिंग झाली आहे. आणि आपण एंटर केलंय ह्या शाळेच्या आवारात. हीच ती शाळा. आली आहे आता मी अलिबागमधल्या नागावच्या शाळेमध्ये, जिथे त्या मराठी मूवीची, जो मी तुम्हाला सांगितलं नागाव क्रांती ज्योती विद्यालय म्हणून, त्याची शूटिंग ह्या शाळेत झाली आहे. त्यात आपण आज शाळेत जाऊया. म्हणजे मी जेव्हा अलिबागमध्ये आली, जेव्हा नागावमध्ये आले आणि जेव्हा मला कळलं की त्या पिक्चरची शूटिंग, त्या शाळेची पूर्ण जो भाग आहे तो इथे घेतला आहे, तेव्हापासून मला असं झालेलं मी कधी त्या शाळेकडे जाते. फायनली मी पोचली आहे. म्हणजे त्या मूवीमधला विषयच असा होता की ती शाळा एक बिल्डर आता जुनी झाली आहे म्हणून पाडायचं, आणि बिल्डर येतोय, विकत घेतोय. मग ती शाळा वाचवायसाठी जुने विद्यार्थी, मराठी माध्यमची बॅच. त्या मूवीची एक छोटीशी क्लिप सुद्धा मी इथे दाखवते. अरे आपली शाळा पाडणार आहे, त्याबद्दल बोलायला जमलो होतो आपण. हा काय मुद्दा आहे तो तुमच्या लक्षात? इथे आपल्याला दिसतंय नागाव शिक्षण संस्था, प्राथमिक शाळा नागाव, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड. भारी वाटतं मला अशा ठिकाणी असं काय आलं ना, की जिथे काही मूवी शूटिंग किंवा जिथे काय ऐतिहासिक ठिकाणं असं आले की मला खूप हॅपी असते बघायला एकदम. हां आहे बाई, इयत्ता दुसरी. हे पण त्याच्या साईडला दुसरी, पहिली. आणि आत्ता मी ह्या शाळेत ह्या 3 ताई आहेत, ह्या सेविका म्हणून इथे काम करतात. तर आपण त्यांच्याकडून ह्या मूवीबद्दल आपण माहिती घेऊ, कारण त्या इथे होत्या, त्यांना साधारण माहिती आहे किती ॲक्टर्स आणि कोण कोण इथे राहायचे, कसं काय, किती दिवस शूटिंग चालू होती. आपण त्यांच्याकडून ऐकूया. सांगाल ताई, म्हणजे कधी चालू होती ह्या मूवीची शूटिंग? म्हणजे मराठी पिक्चर जो इथे आला, ही शाळा वाचवायची पाडायची असा त्यांचा जो विषय होता, तर किती दिवस साधारण याचं शूटिंग चालू होतं? 1 महिनाभर याचं शूटिंग चालू होतं इथे. म्हणजे हे सगळे आपले जे कलाकार आहेत ते 1 महिना इथे काम करत होते. आणि मग ते राहायचे कुठे? तिकडे जेवायला राहायचे. म्हणजे समोरच इथेच होते, नागावमध्येच होते. अच्छा, जे कलाकारांनी त्याच्यात जे काम केले, सचिन खेडेकर दादा आणि सगळेजण तिथे समोरच राहायचे, ते समोरच जेवायला वगैरे असं. म्हणजे नागावमध्ये शूटिंग आणि नागावमध्येच त्यांचं वास्तव्य होतं. जेवण इथे करायचे. हां, जेवायचे ते झोपायचे. अच्छा, जेवण इथे करायचे. ते 2 पर्यंत.
अच्छा, त्या 2 खोल्यांमध्ये. अच्छा, आणि शूटिंग पूर्ण शाळेत चालायचे आणि त्याच्यात एक वर्ग दाखवला होता. ते वर्गात ती सगळी मुलं बसायची असं दाखवले ते तिकडचं हायस्कूलमध्ये, म्हणजे मागचं जे आता कलर केलंय. अच्छा, म्हणजे ती जी शूटिंग झाल्याची जो वर्ग दाखवले त्या वर्गात सगळी ती मुलं बसायची, सर दाखवले ते सचिन दादा ते सगळे, तर ते मागे आहे जे हायस्कूल, तिथे त्या वर्गात शूटिंग व्हायची आणि इथे यांना या 2 खोल्या दिल्या होत्या, तिथे ते जेवण वगैरे करायचे आणि झोपायला राहायला ते समोर होते. समोर आहे तिथे अनिशा कॉटेज म्हणून आहे समोर, तिथे ते राहायचे. इथे म्हणजे या 2 शाळा, 2 म्हणजे इकडे ही सकाळची बॅच आहे 1ली ते 4थी मराठी माध्यम आणि ती हायस्कूल आहे, म्हणजे 5वीच्या पुढे जे आपण म्हणतो 5वी ते 10वी ते सेमी इंग्लिश, ते मागे आहे जिथे ओरिजिनली शूटिंग चालायची ज्या मूवीची ती मागे आहे हायस्कूल. आणि इथे आपल्याला दिसतं हे हायस्कूल, जिथे त्यांनी वर्ग दाखवले. त्या वर्गामध्ये बसून ते मुलं डिस्कस करायचे सरांबरोबर कसं आपल्याला शाळा वाचवता येईल, ते इथे आहे. मूवीमध्ये त्यावेळेस कलर केलेला नव्हता, आता ह्याला इथे कलर केलेला दिसतं आपल्याला, त्यामुळे हे वेगळं वाटू शकतं. आणि आता सुट्ट्या असल्यामुळे शाळा बंद आहे. आपण सगळ्यांनी लहानपणी शाळेत रोज आपण घेतलेली ही प्रतिज्ञा, भारत माझा देश आहे, इथे पूर्ण आपल्याला हे दिसते. विद्यार्थ्यांची प्रतिज्ञा. हे विद्या मंदिर माझे आहे. या मंदिराच्या भरभराटीसाठी मी सदैव प्रयत्न करीन. या मंदिराच्या नावाला कमीपणा येऊ देणार नाही. आणि खालीच दिसते दप्तराची शपथ. हे दप्तर माझे आहे, यावर माझे प्रेम आहे, याविषयी मला आदर आहे, त्यापासून मला ज्ञान मिळणार. माझे दप्तर मी व्यवस्थित सांभाळणार. किती छान प्रार्थना आहे ना, म्हणजे दप्तराची प्रार्थना मी अशी पहिल्यांदा ऐकली, वाचली. किती आनंद झालाय मला खरंच. छोटासा का होईना, पण मी इथला हा शाळेचा व्हिडिओ केला. मला स्वतःला खूप छान वाटलं की जिथे ओरिजिनली शूटिंग झालं आणि तिथे आज येऊन मला हा व्हिडिओ करता येत आहे. मी तरी खूप हॅपी आहे. आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ खूप आवडेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक, शेअर, कमेंट करा. थँक्यू सो मच. बाय बाय.